चंद्रभागाबाई येलगुलवार कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर प्रकरण 6 भाग 5 इयत्ता 12वी विषय इतिहास. मी प्राध्यापक उत्तम कुसुंबडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या प्रकरण 6 मधील भाग 5 मध्ये आपण 1857 पूर्वीचे लढे, 1857 स्वातंत्र्य युद्ध, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची पार्श्वभूमी, त्यानंतर झालेल्या 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची स्थापना, मवाळ जहाल यांची विचारसरणी, सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे इथंपर्यंतचे भाग आपण पाहिले. आणि त्यानंतर आज जो आपण भाग महत्त्वाचा पाहणार आहोत, महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ आणि आझाद हिंद सेना, हे 2 मुद्दे आपण या भाग 5 मध्ये पाहणार आहोत. तर महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ. 1 ऑगस्ट 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर अखिल भारतीय राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींच्याकडे आली. गांधीजींच्या नेतृत्वशैलीने आणि लढ्याच्या अभिनव म्हणजे पूर्णतः वेगळ्या तंत्राने राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक बनली. गांधींच्या कार्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवात झालेली होती. दक्षिण आफ्रिकेतील इंग्रजांच्या राजवटीत आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना व तेथील भारतीय रहिवाशांना हीन व तुच्छ समजले जाई. त्यांच्यावर विविध जाचक निर्बंध लादले गेले होते. गांधीजींनी या धोरणाविरुद्ध संघर्ष केला. या लढ्यात त्यांनी यश मिळवले आणि अशा प्रकारचं महत्त्वाचं दक्षिण आफ्रिकेमध्ये यश मिळवल्यानंतर 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात परतले. महात्मा गांधीजी भारतात परतल्यानंतर 1917 मध्ये महात्मा गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले. ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यावर निळीच्या लागवडीची सक्ती करत असत आणि शेतकऱ्यांनी तयार केलेली नीळ कमी किमतीला विकत घेत आणि अशा प्रकारे ब्रिटिश मळेवाल्याकडून तेथील शेतकऱ्यांचं होणारं जे शोषण होतं, या शोषणाविरुद्ध आणि तेथील शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचा निर्णय घेतला. आता सत्याग्रह म्हणजे काय, तर सत्याचा आग्रह धरणे. तेव्हा ब्रिटिश सरकारने नीळ लागवडीची सक्ती बंद केली व मळेवाल्यांच्या कचाट्यातून भारतीय शेतकऱ्यांची मुक्तता केली. देशामध्ये वाढत चाललेल्या राष्ट्रीय आंदोलनाला आळा घालण्यासाठी म्हणजेच निर्बंध घालण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर सिडनी रौलेट या ब्रिटिश न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीच्या शिफारशीनुसार 1919 साली रौलेट कायदा करण्यात आला आणि या रौलेट कायद्यालाच पुढे राष्ट्रीय आंदोलनाच्या कालखंडामध्ये काळा कायदा म्हणून संबोधण्यात आलं. या कायद्यानुसार कोणाही भारतीयाला विना वॉरंट तुरुंगात पाठविणे, विना चौकशी खटला दाखल करणे इत्यादी अधिकार ब्रिटिश सरकारला या कायद्यान्वये देण्यात आले होते. या कायद्याच्या निषेधार्थ महात्मा गांधीजींनी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन जनतेला केले. हरताळ म्हणजेच बंद पाळण्याचे आवाहन महात्मा गांधीजींनी 6 एप्रिल 1919 रोजी जनतेला आवाहन केले होते. आणि अशा प्रकारे महात्मा गांधीजींनी निशस्त्र अशा प्रकारचं इंग्रजांच्या विरोधामध्ये 1920 पासून जे आंदोलन सुरू केलं, त्यांची ही प्रतिमा आपल्यासमोर पाहायला मिळते. रौलेट कायद्याविरोधी सत्याग्रही लढ्याने पंजाबमध्ये प्रखर स्वरूप धारण केले. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी या सणाचा दिवस होता. बैसाखीनिमित्त अमृतसरमधील जालियनवाला बागेत आयोजित केलेल्या सभेसाठी हजारो लोक जमले होते. त्यातील बहुसंख्य लोकांना सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नव्हती. जनरल डायरने लोकांना पूर्वसूचना न देता तेथे जमलेल्या जमावावर भीषण गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये शेकडो लोक मारले गेले व हजारावर जखमी झाले आणि ही घटना भारताच्या इतिहासामध्ये
जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून ओळखलं जातं. आणि अशा या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे साऱ्या भारतभर संतापाची, द्वेषाची, असंतोषाची ब्रिटिश सरकारविरोधामध्ये लाट उसळली. आणि याच वेळी रवींद्रनाथ टागोरांनी या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना मानाची जी दिलेली सर ही पदवी होती, या पदवीचा त्यांनी त्याग केला. तर 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश लष्करी अधिकारी जनरल डायर याने जालियनवाला बाग हत्याकांड जे घडवून आणलं ते अगदी अरुंद अशा प्रकारची जी बाग होती आणि त्या बागेत जाण्यासाठी जसा रस्ता अरुंद अशा प्रकारचा एकच होता आणि बाहेर येण्यासाठी सुद्धा एकच रस्ता होता. अशा अरुंद रस्त्यावर सशस्त्र पोलीस उभे करून त्यांनी तेथे जमलेल्या जमावावर बेछूट अशा प्रकारचा गोळीबार केला आणि ही घटना भारताच्या इतिहासामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून ओळखली जाते. आणि त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून मानाची, बहुमानाची सर ही जी पदवी दिलेली होती त्या पदवीचा रवींद्रनाथ टागोरांनी जो त्याग केला, त्यांची प्रतिमा आणि त्यांनी लिहिलेलं जे राष्ट्रीय गीत जनगण मन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 1920 सालच्या नागपूर येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेने असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव संमत केला. असहकार आंदोलनाची सर्व सूत्रे महात्मा गांधीजींच्याकडे सोपवण्यात आली. आता असहकार म्हणजे काय, तर ब्रिटिश सरकारला भारतीय जनतेने राज्यकारभार प्रशासन करत असताना कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही आणि असं जर सहकार्य केलं नाही तर ब्रिटिश सरकार भारतावर एकही दिवस राज्यकारभार करू शकणार नाहीत, अशा प्रकारचं मत महात्मा गांधीजींचं होतं. आणि या असहकाराच्या ठरावान्वये शाळा, महाविद्यालये, विधिमंडळे, न्यायालये, सरकारी कचेऱ्या, परदेशी माल यांच्यावर बहिष्कार घालण्याचे ठरले. आता बहिष्कार म्हणजे इंग्लंडमधून आलेला कोणताही माल, परदेशी कापड विकत घ्यावयाचे नाही आणि जर कोणत्या दुकानात ठेवला असेल तर ते दुकानातून बाहेर काढून त्याची होळी करणे, अशा प्रकारचा परदेशी मालावर बहिष्कार करण्याचे ठरले. असहकार आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील झाले. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, M.R. जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, श्री राजगोपालचारी अशा अनेक प्रथित यश वकिलांनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला व ते या असहकाराच्या चळवळीमध्ये सहभागी झाले. ठिकठिकाणी परदेशी कापडांच्या होळ्या करण्यात आल्या. महात्मा गांधीजींच्या असहकाराच्या आंदोलनाला शेतकरी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्याप्रमाणेच कामगार वर्गानेही ब्रिटिश सरकारविरोधी आंदोलनाला मोठ्या प्रमाणात भाग घेतला. देशभर संपाचे सत्र सुरू झाले. 1921 या एका वर्षामध्ये म्हणजे 365 दिवसाच्या एका वर्षामध्ये 396 संप ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये घडून आलेले होते. राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणच्या संपाचे नेतृत्व केले. स्वराज्य आणि स्वदेशी यांचे प्रतीक झालेला चरखा घरोघरी पोचवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादला आणि या अन्यायकारक कर बंद व्हावा म्हणून महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमापासून गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी पदयात्रा नेली आणि या पदयात्रेमध्ये सर्व लोक त्या मार्गाने मोठ्या संख्येने सहभागी झाले. 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर मुठभर मीठ उचलून महात्मा गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला किंवा कायद्याचा भंग केला. तर स्वराज्य आणि स्वदेशी याचं प्रतीक असलेला जो चरखा होता, सूत कातण्याचा, सूत तयार करण्याचा, तो या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधीजीसह पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर इंग्रजांनी जो मिठाचा कायदा केला तो फक्त परदेशी लोकच मीठ तयार करतील आणि ते विकतील म्हणून देशातील लोकांचा मिठाचा व्यवसाय बुडू लागला आणि म्हणून गांधीजींनी
त्याच्या विरोधामध्ये दांडी सत्याग्रह केला आणि त्या ठिकाणी जाऊन मुठभर मीठ उचलले. इंग्रजांनी केलेल्या मिठाचा कायदा मोडला. त्याचं प्रतीक म्हणून ही प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा जो भाग येतो या भाग 6 मधील आझाद हिंद सेना. 1939 जर्मनीचा नेता अडॉल्फ हिटलर याने युरोपात दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पाडली. ब्रिटिश सरकारने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरत असल्याचा निर्णय परस्पर घेतला. या निर्णयाला महात्मा गांधीजी आणि राष्ट्रीय काँग्रेसचा विरोध होता. या युद्धात जपान जर्मनीच्या बाजूने उतरला. जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. ब्रिटिश सैन्यातील अनेक भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले. त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची जपानमध्ये स्थापना केलेली होती आणि या सेनेचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. 1943च्या अखेरीस नेताजींनी अंदमान व निकोबार ही 2 बेटे जिंकून घेतली. याचवेळी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा चलो दिल्ली अशा प्रकारच्या घोषणा नेता सुभाषचंद्र बोस यांनी केली. 1944मध्ये त्यांनी आराकानचा प्रदेश मिळवला. तसेच आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकून घेतली. परंतु त्यांची इम्फालची मोहीम अर्धवटच राहिली, कारण अत्यंत जोराचा पाऊस, प्रतिकूल परिस्थिती ही आझाद हिंद सेनेनं मोठा नेटाने प्रतिकार केलेला होता. तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. आता सुभाषचंद्र बोस यांना नेताजी का म्हटलं जातं, तर त्यांनी आझाद हिंद फौजेचं जे नेतृत्व स्वीकारलं आणि म्हणून त्यांना नेताजी असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे महात्मा गांधीजींची निशस्त्र चळवळ आणि आझाद हिंद फौजेचं योगदान या ठिकाणी आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. ते विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकून समजून घ्यावयाचं आहे. धन्यवाद.